गीता संजय दापशी यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करीत आहोत। प्लेयर ऑफ द सिरीजचे आकर्षक बायसिकल त्यांनी सौजन्य केलेले आहे। आदरणीय विनोदजी पराड या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत। बालचंद्रजी मडवी साहेब यांचं देखील मनापासून स्वागत। विष्णू कडव सरांना आपण पाहू शकतात, माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य पालघर सरोज सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मिलिंदजी तरे यांचं देखील मनापासून स्वागत। चला एंटायर कमिटी आपण देखील या। प्रशांत शिवराम गोवारी साहेब, मुकेश जयराम गोवारी, सचिनजी पडवळे, ईश्वर वसंत बराड उपाध्यक्ष महोदय, अविनाशजी पवार सचिव, अजय दामू दाभाडे सचिव, सल्लागार विजयजी टोकरे, गुरुनाथजी जाधव, हेमंत गोवारी साहेब खजिनदार। एंटायर कमिटीला विनंती आहे थोडीशी घाई करा जेणेकरून आपण सुनियोजित पारितोषिक वितरण समारंभ परिपूर्ण दिशेने घेऊन जाण्यामध्ये थोडंसं सहकार्य होईल। आदरणीय जयवंत गुरोडा साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती आहे आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे या पारितोषिक वितरणाकरिता। आदरणीय दिनेशजी बाबरे यांना देखील विनंती आहे आपण यावं। आदरणीय नितेश तरे साहेब, तरे ग्रुप संघमालक, आदरपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। नितेशजी तरे सर प्लीज या। विजयजी टोकरे आपण देखील स्थानापन्न व्हावं। विराज दारवी या। कल्पेश भोईर आपण देखील यायचं आहे। सर्व संघमालकांना विनंती आहे, वीर एंटरप्राइजेस संघमालक आदरणीय ईश्वर वसंत बराड या स्पर्धेचे उपाध्यक्ष या पदावरती देखील ईश्वरजी वसंत बराड यांना आपण पाहतोय। पीसीसी मनोर संघाचे संघमालक आदरणीय रुपेशजी वांगड, निखिल गोवारी, साहिल गिराणे। कुरोडा किंग संघमालक आदरणीय सौभाग्यवती प्रतिभा जयवंत गुरोडाताई या ठिकाणी उपस्थित आहेत। मोरिया फायटर संघमालक संजय धापशी, नितीनजी धानबा, संदीपजी धापशी यांना विनंती आहे संघमालक आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। जाणता राजा टेंट संघमालक संदेशजी गणेशकर आणि रवींद्र गणेशकर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। जाणता राजा टेंट संघमालक संदेशजी गणेशकर आणि रवींद्र गणेशकर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। स्टार 11 क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी, किरणजी बसवत आणि लोकेशजी बसवत 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी संघमालक किरणजी बसवत, लोकेशजी बसवत आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय पारितोषिक वितरणाकरिता। नारायण स्मृती संघमालक आदरणीय कल्पेशजी मरले, आदरणीय संतोष जाधव, आदरणीय रवींद्र गोवारी। नारायण स्मृती संघमालक आदरणीय कल्पेशजी मरले दुकटन, संतोष जाधव पोचाडे, आदरणीय रवींद्र गोवारी पोचाडे प्लीज आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। 1000 संघाचे संघमालक आमच्या मुख्य VIP डायस वरती उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून आहे स्वागत। आदरणीय विष्णू कडव साहेब। मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज संघमालक आदरणीय महेंद्र गोवारी आपण कृपया करून व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। तरे ग्रुप संघमालक नितेशजी तरे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। आई एकवीरा पोळे संघमालक आदरणीय सुदामजी भगत, आदरणीय लक्ष्मण सुतार आणि आदरणीय सुरेश वरखंडा कृपया करून व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी। आई गावदेवी शिलशेत संघमालक विलासजी घाटाळ यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजित होण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। थोड्याच वेळामध्ये पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरू करणार आहोत। सर्वात आधी आपण वैयक्तिक पारितोषिक वितरित करूयात। हेमंतची आपल्याकडे जी लिस्ट आहे ती पोचवा।
अनिलजी डुकले या खेळाडूकरिता तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनिल डुकले आपण या वैयक्तिक 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनिल डुकले औंढाडी. हलकस करेक्शन आहे. अनिल गणेशकर करिता हे पारितोषिक आपण पाहू शकाल. तब्बल 3000 रुपयाची विकेट हॅट्रिक आली होती. त्याकरिता या पारितोषिकाचा वर्षाव 3000 कॅश आणि या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय शलीमभाई पुबेरे आपण आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10. हर्षजी पडवळे आणि अनिल खिल्लारे यांच्याकडून अनिल गणेशकर आपल्या अकाउंट मध्ये 2000 रुपये क्रेडिट केले जातील. या दोन्हीही दिग्गज. ठीक आहे देऊन टाका. कॅशच घ्या अनिलजी अवेलेबल आहेत सचिन पडवळे यांच्याकडे. हाँ होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून या पारितोषिकांचा वर्षाव सचिन पडवळे यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करण्यात आलंय आणि जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक अनिल गणेशकर यांनी आपल्या नावावरती केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर औंढाणी गावातील सुवर्ण हिरा मैदानामध्ये ज्याचा असतो दरारा आणि ज्याचं नाव आहे लारा. लारा सांबरे आपण या 1800 रुपयांचं पारितोषिक लारा सांबरे यांच्यासाठी आलेलं आहे. स्वीकार करण्याकरिता लारा आपण यावं ही विनंती आहे. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं लारा सांबरे यांचं. या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठाच्या माध्यमातून आदरणीय बालचंद्रजी मडवी साहेब आपण यावं या पारितोषिकाला वितरित करावं. चांगलं व्यक्तिमत्व आणि स्पर्धेचे दाते आहेत. तब्बल 5000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पारितोषिक त्याने आपल्या नावावरती केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर सागर गुहे आपण यावं जे 2 चेंडू 2 चौकार खेचले होते त्याकरिता आदरणीय मुस्तफा राऊत यांच्याकडून 400 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मी विनंती करतोय या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता VIP डॅश वरून आदरणीय सदू गणेशकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे 400 रुपयांचं पारितोषिक वितरित करायचं आहे. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली सागर गुहे यांच्या माध्यमातून आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस येऊन दर्जेदार फटके ज्याने सजवले 400 रुपयांचा तो हकदार ठरलेला आहे. मुस्तफा राऊत यांच्या माध्यमातून 400 रुपयाचे पारितोषिक आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सागर गुहे यांना सन्मानित करूयात. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा आहेत. यानंतर प्रणय तुमाडा यांना आपण सन्मानित करूयात. या प्रणय आपणास या ठिकाणी सन्मानित केलं जाईल शालिमबाई पुपेरे यांच्या शुभ हस्ते. जो उत्कृष्ट षटकार आपण खेचला होता त्या षटकारासाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय मुस्तफा राऊत यांच्या वतीने पारितोषिकांचा हा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर प्रदीप गुरोड आपण यायचंय. मुस्तफा राऊत यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक प्रदीप करिता देखील आलेलं आहे. त्याने देखील चांगलं योगदान दिलं आपल्या संघाकरिता. या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय मुख्य VIP डॅश वरून आदरणीय मिलिंद तरे आपण आपल्या शुभ हस्ते 200 रुपयांच्या पारितोषिकाचं वितरण करायचंय. वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्याचं सुयोग्य असं वितरण या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहू शकतात.
चला पुढील पारितोषिक वितरणात आपण नंतर घेऊयात. अक्षय नाईक पंच आपण यायचं आहे अगदी मुख्य क्रीडा मंचासमोर. पंचांची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे स्पर्धेकरिता अक्षय नाईक ब्रँड ऑफ दांडी यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. मुख्य व्हीआयपी डायस वरून आदरणीय महेशजी तांबडा आपण यावं आणि अक्षय नाईक यांना सन्मानित करावं. खूप सुंदर पंचांची भूमिका ज्यांनी अदा केलेल्या आहेत, दांडी गावातून बिलॉंग करतात. धन्यवाद अक्षयजी, आपण आले आणि या स्पर्धेला यशस्वी करून दिलं. विरलजी नायर सरांची खूप चांगली साथ दिली, त्याबद्दल STMPL आपले सदैव ऋणी राहील. खूप खूप आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय विरलजी नायर सर. STMPLच्या अगदी पहिल्या हंगामापासून ते या 9व्या हंगामापर्यंत च्या पंचांवरती सार्थ विश्वास दर्शवण्यात आलेला आहे. असे विरलजी नायर मी विनंती करेन आदरणीय विनोद गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते विरल नायर सरांना सन्मानित करायचं आहे. वन ऑफ द बेस्ट अंपायर अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये ज्यांचा दबदबा आहे, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. STMPLच्या 9 हंगामांमध्ये विरलजी नायर यांचं योगदान अभूतपूर्व आहे आणि अजरामर आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करतोय. यानंतर गुणलेखक अभिजितजी पन्हाळे, गुणलेखक बोईसर आपण यावं क्रीडा मंचासमोर. या गुणलेखकांना सन्मानित करण्याकरिता VIP डायस वरून मी विनंती करतोय. आदरणीय शालिमबाई बुबेरे आपण आपल्या शुभ हस्ते गुणलेखकांना सन्मानित करायचंय. मनापासून आभार. मेरी बोलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 3 आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या माध्यमातून MCCने जे नियम बनवण्यात आलेले आहेत त्यामधील तिसरा नियम आहे स्कोरर गुणलेखक. तो फार आवश्यक असतो क्रिकेटच्या या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अभिजितजी पन्हाळे आपण आलात आणि सुंदर गुणलेखन करून या स्पर्धेला यशस्वी केलं, त्याबद्दल STMPL कार्यकारिणीच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर विश नेटवर्कचे टेक्निशियन साहिल विलास पाटील ज्यांनी डिजिटल स्कोररची भूमिका अदा केली. नेट रन रेट प्राप्त करून देण्यामध्ये सर्वाधिक मौलिक सिंहाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे. आपल्या बहाडोली गावाचं हे आभूषण साहिल विलास पाटील यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय पापू राऊत सर आपण आपल्या शुभ हस्ते साहिल विलास पाटील यांना सन्मानित करायचं आहे. जे नेट रन रेटच्या माध्यमातून आपण चॅलेंज देत होतो त्यामध्ये सिंहाचा वाटा साहिल विलास पाटील यांचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आपल्या बहाडोली गावाचा आभूषण आहे आणि सध्या विश नेटवर्कचे टेक्निशियन म्हणून मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर अप करतायत. साहिलजी आपले देखील मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत गजाननजी हिरेकर सरांना आपण सन्मानित करूयात. मंडळाच्या वतीने मी विनंती करतोय सचिनजी पडवळे आपण आपल्या शुभ हस्ते गजाननजी हिरेकर यांना सन्मानित करावं. मनापासून आभार. गजानन सर आपण आलात, त्या स्पर्धेला यशस्वी करून दिलं, त्याबद्दल STMPL आपल्या सदैव ऋणी राहील. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या सन्मानाकरिता स्पर्धेला यशस्वी करणाऱ्या या महत्वपूर्ण दुवा आहेत आणि त्या सर्वांचे शतशः आभार. यानंतर अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. एनी गेसेस? अंतिम सामन्यामधील सामनावीर खेळाडू अनिल गणेशकर विकेट हॅट्रिक ज्याने आपल्या नावावरती केले. अनिल आपण यावं. आदरणीय जयवंत गुरुला साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच च्या आकर्षक ट्रॉफी वितरित करायचे. माजी जिल्हा परिषद सदस्य महोदय यांच्या शुभ हस्ते अनिल गणेशकर यांना आपण सन्मानित करूयात. काय जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स
अनिल गणेशकर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि एक बिझी क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. यानंतर आपण आभार प्रदर्शन व्यक्त करणार आहोत. या स्पर्धेकरिता तब्बल 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी तरे ग्रुपच्या वतीने सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे शतशः आभार. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या औदार्यशील भूमिकेसाठी. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आदरणीय विष्णू कडव साहेब, माजी समाज कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य महोदय यांच्याकडून 4ही चमचमणारी करंडक सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा. स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. आदरणीय दीपक बबन तुमाडा पोचाडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. सुनील हरिश्चंद्र वजे साखरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक ट्रॉफी सौजन्य. स्वर्गीय गणेश मधुकर गोवारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विनोद मधुकर गोवारी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक करंडक सौजन्य. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता आकर्षक ट्रॉफी सौजन्य. जो टॉस बॉक्स आपण पाहतोय माही कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. आदरणीय विक्रम विनोद पराड यांच्याकडून 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय महेश तांबडा वाडा खडकोना विभागातील आभूषण आणि त्यांच्याच माध्यमातून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय मधुकर धापशी आंबाण यांच्याकडून 1,100 रुपये सौजन्य. आदरणीय शालिमबाई बुबेरे यांच्याकडून 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य. आदरणीय पापू राऊत सर यांच्याकडून 3,000 रुपये सौजन्य. सौभाग्यवती गीता संजय धापशी सरपंच महोदया ताईंकडून प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक सायकल सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. आदरणीय किरण पाटील दुर्वेस यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय योगेश शांताराम किणी बोट गावातील हरहुंडणारे व्यक्तिमत्व, ज्ञानदानाचं महत्वपूर्ण कार्य जे करत आलेले आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्याकडून बेस्ट फिल्डर करिता आकर्षक शूज सौजन्य. आदरणीय महेश बुकले यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय रंजनाताई म्हस्कर माजी सभापती पंचायत समिती पालघर यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सौजन्य. आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब कृषी अधिकारी दुकटन गावातील कोहिनूर रत्न यांच्याकडून 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय सुरेशजी वरखंडा पोळे यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय नारायणजी सौरा नांदगाव यांच्याकडून 5,000 रुपये. आदरणीय काळूरामजी भोईर वसरोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय शैलेशजी वेडगा किराट यांच्याकडून 2,100 रुपये सौजन्य. आदरणीय संतोषजी खांडेकर यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय मिलिंदजी तरे यांच्याकडून 2,222 रुपये. आदरणीय कृष्णा जाधव सरपंच सातेवली यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय महेश पाटील हालोली यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय गजानन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा उपजिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या हमरापूर गावातील एक सुवर्णरत्न आणि या राजकीय बहुआयामी वलयप्राप्त व्यक्तिमत्व यांच्याकडून 5,000 रुपये सौजन्य. आदरणीय रवी गणेशकर यांच्याकडून 11,000 रुपये. आदरणीय सदू गणेशकर यांच्याकडून 5,550 रुपये. आदरणीय सन्माननीय पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय राजेंद्रजी गावित सरांचं शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे सरांकरिता. कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यप्रवीण आणि कार्यतत्पर आमदार महोदय पालघर विधानसभेच्या माध्यमातून विद्यमान आमदार म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते, सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत या मुख्य क्रीडा मंचावर. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 मध्ये बोईसर विधानसभेचे कार्यकुशल आमदार महोदय आदरणीय राजेंद्रजी गावित सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. साहेब, आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल कुणालजी पाटील यांच्याकडून 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य, आदरणीय राशीदभाई मुंबई यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य, वीर धरतीपुत्र दुकटन गाव कमिटीच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाकरिता बॅट, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षका गोलंदाजासाठी शूज सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्वर पटेल यांच्याकडून 1100 रुपये, आदरणीय सुनीलजी धानबा यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय यतीन भोईर दुकटन 1000 रुपये, आदरणीय संजय मरले यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय विराज ठाकरे केव यांच्याकडून 2000 रुपये, आदरणीय निलेशजी पाटील नित्यानंद नर्सरीचे अधिकृत मालक यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय प्रशांत गरत नेटाळी यांच्याकडून 3100 रुपये, आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेकरिता आदरणीय चेतन मोरेश्वर सातवे यांच्याकडून 2500 रुपये, आदरणीय विजयजी गोवारी यांच्याकडून 2000 रुपये, आदरणीय महेंद्र पाटील यांच्याकडून 2000 रुपये, भोपोली गावाचा हे आभूषण, आदरणीय रेणुकाताई पाटील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष यांच्याकडून 1100 रुपये सौजन्य, आदरणीय प्रकाश भुरकोंड यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय नितेश जनार्दन पाटील यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय दिनेश माधव पाटील पोचाडे यांच्याकडून 1100 रुपये, आदरणीय देवानंद कृष्णा वजे स्वरांगे ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आणि अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय प्रशांत घोसाळकर मनोर परिसरातील यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय महेश सरोज सर यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय नाझिमबाई खतीब यशस्वी पत्रकार बंधू यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय भालचंद्र मडवी सर यांच्याकडून 5000 रुपये, आदरणीय प्रवीण सांबरे सर यांच्याकडून 5000 रुपये आणि आदरणीय राजिकबाई मुल्ला यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. सर्वांचे मनापासून आभार आभार आभार. आता आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. आत्ताच अगदी आमच्या मुख्य VIP डायसवर पालघर विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यप्रवीण आमदार महोदय आणि माजी खासदार म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये ख्यातनाम असे व्यक्तिमत्व आहे. सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब आपण यावं. या मुख्य क्रीडा मंचासमोर आपला शुभ सन्मान केला जाईल. स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करूयात. एक चांगलं व्यक्तिमत्व, अतिशय चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व या चौफेर संगमावर आधारित शेर दिल व्यक्तिमत्व पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय राजेंद्र वरखंड यांच्या शुभ हस्ते हा सन्मानाचा तुरा मृत्युमा अमृतम गमय तेजस्विनी वदितमस्त पदस्पर्शाने पुनित झाले, ज्ञान मंदिर बहरून गेले, संगीत स्फुरले सात सुरांचे, प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आता आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम परिपूर्ण झाल्यानंतर मान्यवरांचं मनोगत ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत शिवराम गोवारे अध्यक्ष महोदय, आपण ह्या स्पर्धेचा उद्देश, प्रस्ताविक आणि पुढील भविष्याची वाटचाल, नक्की स्पर्धा का नियोजित केली जाते हे अगदी सर्व पालघर जिल्ह्यासमोर प्रकट करावं. सन्माननीय व्यासपीठ पूर्ण भरलेला आहे, त्यामुळे अवधी सुद्धा कमी आहे आपल्याकडे. मी शब्दसम्मानाने सन्माननीय व्यासपीठ सर्वांचे स्वागत करतो. आणि आताच आम्हाला लाभलेले आमचे प्रमुख पाहुणे आमदार राजेंद्र गावित साहेब, तसेच सर्व इकडे 12 संघ ओनर, आदिवासी कला क्रीडा मंडळ पर्व 9वे. बघा, कुठलीही लीग स्पर्धा किंवा कुठलेही टुर्नामेंट करण्याचे जे आपण कार्य करतो, त्यासाठी स्पर्धा घेण्यासाठी जे सहभागी संघ आणि ते मेन ओनर, संघमालक ह्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा पार पडू शकत नाही. त्यांचे मी शब्दसम्मानाने सर्व ओनरचे कोणाचे स्वागत करायचे राहिले असेल तरी सुद्धा मी शब्दसम्मानाने सर्वांचे स्वागत करतो. आणि ही टुर्नामेंट
जवळजवळ 90 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेले आहे आणि जेवढे जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि सर्व दात्यांशिवाय कुठलीही स्पर्धा होत नाही. सर्व दात्यांचे एकदा मी शब्दसुमनाने सर्वांचे स्वागत करतो. सर्वांनी 2 मिनटं सर्वांसाठी टाळ्या वाजवायचे, जेवढे दाते आपल्यासाठी लाभलेले आहेत त्यांच्यासाठी. आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांना एकच सांगायचे आहे की आदिवासी कला क्रीडा मंडळ ही पालघर पूर्व विभागाची लीग स्पर्धा भरवण्यात आली. जवळजवळ पाच दिवसाची टुर्नामेंट आम्ही ए बी ग्रुप या दोन डिवायडेडमध्ये ग्रुपमध्ये आम्ही जी मॅचेस खेळवल्या त्या चांगल्या प्रकारे पार पडल्या. आणि आम्हाला पुढच्या वर्षी 10वे वर्ष आहे. 10वे वर्ष चांगल्या प्रकारे आम्हाला अजूनसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे. त्यासाठी आम्हाला सर्व मान्यवरांना आमची विनंती आहे मंडळाची की आम्हाला अशाच प्रकारे तुम्ही सहकार्य करत राहा. साहेब तुम्ही आलेत, आम्हाला खूप चांगलं वाटलं. तुम्ही दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा आलेले आहेत, यावर्षीसुद्धा आलेत आणि पुढच्या वर्षी 10वं वर्ष आहे. तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करा. पुढच्या वर्षी 10वं वर्ष आहे आणि सर्व मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत, सर्व मान्यवरांना आम्हाला सहकार्य करत राहा. आणि गेल्या वर्षीसुद्धा साहेब आमच्या बाहेर होते. मी साहेबांना फोन केला, आम्ही आमंत्रण त्यांच्या घरी जाऊन दिलेलं आणि साहेबांना एक फोन केला. साहेब त्यांच्या वेळात वेळ काढून आले. आज पण ते वापीला होते कार्यक्रमासाठी आणि तिथून सुद्धा त्यांनी मला फोन केला का प्रशांत मी येईन, थोडा लेट होईल, 6:30च्या दरम्यान येईन. आणि तेवढ्या टायमात ते साहेब इथे पोचलेले. त्याचे पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि गेल्या वर्षी त्यांनी आपल्याला मंडळासाठी वेळात वेळ काढून आले आणि आपल्यासाठी जवळजवळ 25,000ची देणगी दिलेली गेल्या वर्षी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. प्रेम बघा साहेबांचं. या वर्षी सुद्धा आपले आमदार राजेंद्र गावित साहेब यांनी आपल्यासाठी 25,000 रुपये रोख रक्कम दिलेले. त्यांचे सर्व कमिटीकडून मनापासून मी स्वागत करतो. आणि असंच आमच्यावर प्रेम असू द्या साहेब. या समाजाच्या लीगसाठी आणि समाजासाठी तुम्ही पुढे असता तत्पर आणि आमच्यासाठी तुम्ही सदैव सहकार्य करा. एवढंच बोलून मी माझे आणि आम्हाला आमचे आमदार विलास तरे साहेब ह्यांनी जवळजवळ 50,000 रुपयाचे भरघोस अशी देणगी दिलेली आहे. आणि त्यांनी सलग 5 वर्षासाठी आपल्यासाठी 50,000 रुपयाची देणगी देण्याचे ठरवलेले. त्यांनी 2 मिनटं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. असंच मोलाचे योगदान करा साहेब. आम्ही ही लीग तुमच्या सर्वांचे योगदानाचे व्यवस्थितप्रमाणे पार पडते. आणि विष्णू कडव साहेब बघा 9 वर्ष झालेले आहेत. 9 वर्षामध्ये सलग आम्हाला ट्रॉफी असो किंवा प्राईज असो हे सलग आपल्याला 9व्या वर्षामध्ये त्यांनी सलग ट्रॉफ्या दिल्यात आणि पैशाच्या स्वरूपात पारितोषिक सुद्धा दिलेत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायचे आहेत. आणि इतर सर्व मान्यवर आहेत. सर्व मान्यवर विनोद पराड असतील, जयवंत गरुडा असतील, तसेच आमचे बालचंद्र मडवी असतील, तसेच आमचे इतर सहकारी सर्व आम्हाला चांगल्या प्रकारे योगदान करतात. आणि त्यांच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांचे अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य लाभले पाहिजे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. यानंतर आदरणीय भरतजी तारवी यांचा अमूल्य मनोगत आपण ऐकणार आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व खेळाडू वर्ग तसेच संघमालक, आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर विभाग पर्व 9वे हे 9वं पर्व चालू जे आहे हे चालू ह्याचं मूलभूत कारण म्हणजे संघमालक आणि हे बसलेले दाते, म्हणून आपलं हे 9वं पर्व चालू आहे. आज संघमालक टीम घेतात आणि हे देणगीदार जे आहेत आज इथे मान्यवर सर्व आता 5 वर्षासाठी आताच अनाउन्स केलं का माननीय विलास तरे साहेबांनी 5 वर्षासाठी आपल्याला बक्षीस दिलं आहे, पहिलं बक्षीस. तर हे एक त्यांचा मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाला. हे कार्यक्रम नुसतेच होत नाही, हे असे बघा द्यायला पण जिगर लागते. पैसेवाले खूप आहेत आपल्या समाजामध्ये, खूप पैसेवाले आहेत, पण जिगर लागते देण्याची. आज ते बोईसर विधानसभाचे प्रतिनिधी करतात आपल्या विभागामध्ये. आज त्या
आज त्यांना माहिती आहे समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे आणि त्यांनी मोलाचा वाटा 5 वर्ष आपल्याला बक्षीस दिलं आहे आपल्या आदिवासी क्रीडा मंडळाला, ही फार मोठी गोष्ट आहे. तसेच गावित साहेब सतत आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा 25,000 रुपये दिलेत, यावर्षी आता 25,000 रुपये दिलेत. त्याच्यानंतर कडव साहेब, ह्या कडव साहेबांचा ह्या कार्यक्रमाला सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा वाटा ह्या कार्यक्रमाला कडव साहेबाचा हा कार्यक्रम मी तर सांगतो अर्धा स्तंभ ह्या कार्यक्रमाचे कडव साहेब आहेत. कारण सतत ते पोरांना प्रोत्साहन करतात, सतत मदत करतात आणि हे सतत बक्षीस आपल्याला हे 4 जे कप दिसतात हे त्यांच्या मुलं सतत दरवर्षी त्यांच्या मुलं असतात. तसेच जयवंत गोरड आहेत, सरपंच आहेत, या परिसरामध्ये आपल्या मनोर विभागामध्ये सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत सर्वांचे. कारण येऊन इथे बसतात, काही लोक देणगी नाही दिली तरी कार्यक्रमाला समाजाचा कार्यक्रम येऊन बसतात, सरपंच सदस्य, हा सुद्धा फार मोठं महत्व आहे त्या गोष्टीला. नुसते देणगी देण्याला पण महत्व नाही मिळत, ह्या कार्यक्रमाला उपस्थिती सुद्धा महत्वाची आहे, या स्टेजवर येणं महत्वाचं आहे. हा समाजाचा कार्यक्रम आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे, समाजाचा कार्यक्रम आहे. तर समाज हा संघटित कसा होईल ह्याच्याने मी काय म्हणतो, ह्या खेळाने, हा खेळ आहे, ह्या खेळाने कोणाचं भविष्य सगळ्यांच्यात नाही होणार, पण हा कार्यक्रम हा झाला पाहिजे, हा समाज संघटित राहायला पाहिजे. त्यामुळं हा कार्यक्रम दरवर्षी मुलं एकत्र येतात, संघ मालक संघ घेतात, त्याच्यामुळंच हा कार्यक्रम होतो. जमल्या सर्व कार्यकर्त्यांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे, तसेच खेळाडू वर्गाचे, प्रेक्षक वर्गाचे आणि संघ मालकांचे आणि कमिटी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मला 2 शब्द बोलायला इथे संधी दिली, त्याच्यामुळे सर्वांचे एकदा पुन्हा कमिटीचे आभार. आणि असत त्यांना सत लाभो आणि कार्यक्रम हो समाजाचा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद भरतजी तारवे सर. यानंतर आपण पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित यांचं अमूल्य असं मनोगत ऐकणार आहोत. आदिवासी कला क्रीडा मंडळ आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर विभाग, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीगच्या या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पप्पू राऊत, त्याचप्रमाणे सालिनताई गुरे, त्याचप्रमाणे मिलिंद तरे, त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केला आणि दरवर्षी मदत करता असे विष्णू गडव, सदू गणेशकर, त्याचप्रमाणे भालचंद्र मडवी, जयवंत गोरोडा, विनोद पराड, त्याचप्रमाणे मी सगळ्यांची नावं वाचत नाही पण आमच्या ताई आहेत, नाव काय झालं उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि ज्या ज्यांनी विजय प्राप्त केला आणि जे पहिले आणि दुसरे असे खेळाडू आपला संघ असेल, या संघांना या ठिकाणी मनापासून आपलं सदस्य या ठिकाणी मी आपल्याला धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आदिवासी बांधव तसा पाहिला तर हा अत्यंत काटक आणि इतर समाजाच्या मुलांपेक्षा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चांगले क्रिकेट खेळू शकतो. असं मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्या आदिवासी समाजातीलच या ठिकाणी एक रोहिदास वळवी, हा रोहिदास वळवी त्याने अंडर 19च्या याच्यामधल्या झारखंड या ठिकाणी मागच्या आठवड्यात त्याने जवळजवळ 6 विकेट घेतल्या आणि 169 रन काढले त्याने. आणि त्या ठिकाणी त्याने महाराष्ट्राच्या टीमला त्याने जिंकून दिलं. असं आता फायनल टीम ही
मंगळवारी आहे. तर अशा पद्धतीने जर आदिवासी खेळाडूंना जर आपण या ठिकाणी जर व्यासपीठ आपण निर्माण करून दिलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपली मुलं ही चांगल्या प्रकारे खेळू शकतात. आज मी आपलं वाजदा म्हणून तालुका आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्या ठिकाणी एक आपली कोकणा समाजातली आदिवासी मुलगी आज गुजरातमधनं एक आंतरराष्ट्रीय लेवलला त्या ठिकाणी क्रिकेटपटू म्हणून त्या ठिकाणी तिला नामांकन मिळालेलं आहे. म्हणजे आदिवासी मुलं ही खूप काटक, प्रामाणिक आणि जिद्दी आणि एकदा मनात ठेवलं तर ते काही करू शकतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आदिवासी कला क्रीडा मंडळ यांना मी मनापासून धन्यवाद देईन की नाही, हे 9वं वर्ष आहे. या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक चांगले क्रिकेटर या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केला असं. खरं म्हणजे आता हे ग्राउंड आता मला वाटतं या ठिकाणी याला तर भाड्याने देतो किंवा फुकट मिळतं मला माहिती नाही, पण हे ग्राउंडची अवस्था बघितली तर फारशी चांगली नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण क्रिकेट खेळतात. मी खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ झालेली आहे. क्रिकेटर पण कारण बसलेले क्रिकेटर या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तुम्हाला लवकर जायचं आहे, कारण खेळून खेळून तुम्ही थकलेला आहात. पण तरीसुद्धा एक औपचारिकता असते, कारण संयोजक जेव्हा सगळ्या बाजूने आपल्याला या ठिकाणी मदत करतातच. बघा, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येईल, परंतु पैशांचे सोंग करता येत नाही असं. आणि म्हणून कुठलाही कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी पैसा हा आवश्यक असतो असं. आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या दात्यांनी इथे मी येण्याच्या अगोदर अनेक दात्यांची नावं या ठिकाणी वाचून दाखवली. मी सगळ्या दात्यांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. इथे मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल किंवा आदिवासी समाज, आपला आदिवासी बांधव असेल किंवा अन्य कुठल्याही समाजातील असेल, शेवटी आदिवासी मुलांचा जरी क्रिकेटचा खेळ जरी असला, त्याला नाव जरी आदिवासी असलं, पण त्या ठिकाणी इतर समाजातल्या लोकांनी सुद्धा खूप चांगली मदत केलेली आहे. विशेष करून मुस्लिम समाजातले काही आपले कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. त्यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे उशिरा का होईना या ठिकाणी मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटी ही गोवारी फॅमिली जी आहे, ही गोवारी फॅमिली सगळ्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या बाबतीमध्ये ॲक्टिव्ह आहे. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये, बरोबर ना गणेशकर? आणि हिरीहिरीने भाग घेणारी आहे. आणि एकदा त्यांनी ठरवलं तर ते काही करू शकतात असं. आमचा गणेशकर अत्यंत शांत स्वभावाचा आहे. विष्णू पण आता एकदम म्हणजे कसं की आपला फारसं न बोलता कामं जास्त करायची त्याची सवय आहे. खरं म्हणजे विष्णू आतापर्यंत आमदार व्हायला पाहिजे होता, तो मागे कसं काय राहिला काय. पण हरकत नाही, देर है अंधेर आहे बरं का. थोडंसं कधीतरी आपल्या नशिबात, शेवटी जे नशिबात जे लिहिलेलं असेल तर त्याला कोणीही टाळू शकत नाही तसं. आणि निश्चितच एक दिवससुद्धा त्या ठिकाणी येईल. आणि तुम्ही या तरुणांना जी मदत करतायत निश्चितच स्वागतार्थ आहे. पुनश्च या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या पद्धतीने आपण मनोगत ऐकलेलं आहे आदरणीय राजेंद्रजी गावित सरांचं. अजून कोणी इच्छुक आहेत मनोगत व्यक्त करण्याकरिता? आज आपल्या आदिवासी कला क्रीडा 5 दिवसापासून या मनोहर नगरीच्या परिसरामध्ये सुरू होत्या. आज अंतिम दिवस
बक्षीस वितरण फायनल होऊन बक्षीस वितरणच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपले आदरणीय आमदार राजेंद्रजी गावित साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत गुरोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी कृषी सभापती प्रतिभाताई मॅडम, कोंडांच्या सरपंच दापशी मॅडम, तसेच आपलं टेन गावचे सरपंच सदू गणेशकर, बुबेरे, राऊत काकांचे मुलगे आणि या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गोवारी. खरं म्हटलं तर लीग आयोजित करताना सर्वप्रथम मंडळ स्थापन करतात, पण हे मंडळ गेले सतत 9 वर्षापासून या आपल्या मनोर परिसरामध्ये मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे सर्व मंडळ चांगल्या प्रकारे आयोजित केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून यावर्षीही आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या अंतिम दिवशी विजेते, उपविजेते जे 2 संघ, जसे लीग पद्धत बोलला तर ई आणि बी ग्रुप पद्धतीने खेळवला गेला. ह्याच्यात एक सामने खेळताना जे सेमीफायनलपर्यंत जे संघ आले, कदाचित कालच्या दिवसात माझाही संघ 1000 म्हणून प्रत्येक वर्षी खेळत असतो. काल 2 मॅचमधून एक संघ जर जिंकला असता तर कदाचित आजच्या दिवशी फायनलमध्ये खेळले असते. पण ठीक आहे, या ठिकाणी आज आपण लीगमधून जे खेळाडू निवडतो, खरं म्हटलं तर संघ मालक या लिंग पद्धतीने संघ निवड असते आणि त्यांनी आपापल्या परीने बोली लावून आपला संघ चांगल्या प्रकारे आयोजित करून या ठिकाणी 12 संघ खेळवले गेले. त्या संघांच्या मालकांना मी शुभेच्छा देईन की पुढील वर्षी तुम्ही भाग घेऊन असेच संघामध्ये या युवा खेळाडूंना वाव मिळावा, त्यांना चांगलं स्टेज मिळावं, या हेतूने या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारे खेळ प्रदर्शित करत असतो. दुसरं मला हे म्हणायचं आहे की आत्ताच आपले उशिरे का होईना पण आदरणीय गावित साहेब आलेत, त्यांना मला एवढीच विनंती करायची, साहेब आपल्या समाजाची मुलं खूप शिकलेली सुद्धा आहेत आणि बेरोजगारीमध्ये सुद्धा आहेत. मी तुम्हाला एकच विनंती करेन की तुम्ही सरकारमध्ये आहेत, खेळाबरोबर तर आनंद घेतातच आमची युवा तरुण पिढी आपले सर्व, पण त्याचबरोबर त्यांना रोजगार निर्मिती किंवा नोकऱ्यांच्या संदर्भात जर थोडं सरकारमातून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या लवकरात लवकर काहीतरी रोजगार निर्मिती नोकरीचं बघितलं तर खरोखर आपल्या समाजाच्या युवा पिढीला त्याचा एक बेनिफिट होईल, त्यांना पुढील वाटचालना मिळेल. कारण साहेब काही मुलांना काम नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खेळावरती लक्ष केंद्रित करत असतात, कारण या खेळ जो आहे हा खरोखरच आपला एक आनंद आहे. खेळ हा आपला लहानापासून आवडता खेळ आहे, परंतु हे लीग माध्यमातून प्रत्येक वर्षी एक लीग खेळवली जाते, परंतु इतर दिवशी किंवा इतर दिवशी खूप ठिकाणी स्पर्धा असतात. काही तरुणांना नोकरी नसते, रोजगार नसतो, त्यामुळे तिकडे आकर्षित होतात आणि मग ते रोज कुठे स्पर्धा आयोजित होत असतात. तर याकडे जरा साहेब तुम्ही लक्ष घातलं तर आमच्या खेळाडूंना, तरुण युवांना चांगल्या प्रकारे तुमच्या सहकार्य लाभेल, सरकार माध्यमातून सहकार्य मिळेल. तसंच या ठिकाणी आज शेवटचं फायनल बघताना आम्हाला आनंद झाला की कोणीही जिंकला तरी या लिंग माध्यमातून त्या लिंगचे खेळाडू, त्या लिंगचे मालक ह्याच्यामधलाच एक संघ जिंकून आलेला आहे. तर ते विजेता संघ जाणता राजा 10 ह्यांचे मी त्यांना सर्व टीमला, त्यांच्या मालकांना अभिनंदन करतो. उपविजेते आमचे मित्र गुरोडा किंगचे संघ, ते मालक आणि त्यांच्या खेळाडूंना सुद्धा मी शुभेच्छा देतो की यावर्षीचं तुम्ही विजेते उपविजेते ठरला आहात. पुढील वर्षी इतर जे
स्पर्धेबाहेर झाले, 3 नंबर 4 नंबरवरती गेले, त्यांनी सुद्धा प्रयत्न ठेवले पाहिजेत की पुढील वर्षी आपण विजेते उपविजेते होण्याचे प्रयत्न ठेवून आपण पुढील वर्षी सहभाग घ्यावा. या ठिकाणी उशीर झालेला आहे, परंतु सर्वांना मी पुन्हा शुभेच्छा देईल, मंडळाला शुभेच्छा देईल. आणि खास करून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जो सुरेख असं समालोचन जे ज्यांच्याकडून 5 दिवस झालेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की ते दीपक कंडी या माझ्या या पालघर जिल्ह्यामध्ये जिथे पण गेले असतील तिथे त्यांचं कौतुक होते, त्यांना मान दिला जातो. आणि त्यांच्यासारखं जे वक्तव्य जे आपल्याला समालोचन करताना एवढे आवडीने ऐकतोय की मी दीपक कंडींना शुभेच्छा देईन आणि माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आदरणीय विष्णू कडव सरांचं, माजी समाज कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य, एक ख्यातनाम असे व्यक्तिमत्व आहे. यानंतर आपण पुढील मनोगताकडे वळणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय गीताताई, आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. या स्पर्धेच्या प्रायोजिका प्लीज ताई, सर्वांची विनंती आहे आयोजकांची, आपण मनोगत व्यक्त करावं. प्रतिभाताई, आपण बोलता. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पालघर विधानसभेचे आमदार आणि पालघर लोकसभेचे माजी खासदार माननीय श्री राजेंद्र गावित साहेब यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. माजी समाज कल्याण सभापती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णूजी कडव साहेब यांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतजी गुरोडा यांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. माजी पंचायत समिती सदस्य भालचंद्र मडवी साहेब यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करेन. तसेच कोंढांच्या सरपंच गीताताई यांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करते. 4 तारखेला उद्घाटन आपलं झालं, त्या दिवशी पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय श्री विलाजी तरे साहेब उपस्थित, त्यांनी उद्घाटन केलं आणि आज शेवट करायला आपले गावित साहेब आलेले आहेत. सर्वप्रथम मी मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य टीमचे मी मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी गेले 5 दिवस सुंदर असं ग्राउंड, सुंदर असं स्टेज आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि छान असं त्यांनी व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे, म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार करेन. एक नंबर आलेला आहे जाणता राजा ट्रेन, त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करेन, त्यांना शुभेच्छा देईन. तसेच गुरोडा किंगची टीम, त्यांनाही मी धन्यवाद देईन, कारण कुठल्याही टीमचा 1 नंबर हा येतोच, कोणी नाराज होऊ नये. तसेच आताच साहेब बोलले की ग्राउंडची व्यवस्था इतकी सुंदर नाही, कारण मुंबईसारख्या ठिकाणी स्टेडियमला बघायला गेलं तर थोडासा जरी खड्डा पडला तरी व्यवस्थित करतात. आणि आपल्या मुलांचे एक विशेष असं आहे की ते काही, हे तर चांगलं ग्राउंड आहे, परंतु काही ठिकाणी मग बघितलं तर प्रत्यक्ष बांध असतात, ते बांध ओलांडून पोरं धावतात. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ते जर मुंबईसारख्या ठिकाणी खेळायला गेले तर किती धावतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व टीमला मी शुभेच्छा देईन. येणाऱ्या पुढच्या वर्षी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे खेळावं. असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, आणि खरंच कुणीतरी आता इथे बोललं की दाते महत्त्वाचे आहेत, दाते असल्याशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. आणि अशी तरे साहेबांनी आता 5 वर्ष, तरे साहेब सतत 5 वर्ष 50,000चं बक्षीस देणार आहेत, म्हणजेच
जिगर पाहिजे, कोणीतरी आताच बोललं की जिगर पाहिजे असे दाते लाभण्यासाठी. तसेच गावित साहेब सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा वेळात वेळ काढून आले आणि ह्या दिवशी पण आज पण आलेले आहेत ते. आणि त्यांनी गेल्या वर्षी 25,000चं बक्षीस दिलं आणि आज सुद्धा त्यांनी 25,000चं बक्षीस दिलं. तसेच बरेच दाते आहेत, त्यांनी बक्षीस आपल्याला इथे वितरण केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप चांगलं मनोगत आपण ऐकलेलं आहे आदरणीय प्रतिभाताई गुरोडा यांच्या माध्यमातून. आता आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीर खेळाडू ठरला त्याकरिता आकर्षक स्वरूपातील टी शर्ट देखील SP स्पोर्ट्स मनोर अर्थातच स्वप्नील मधुकर किणी पहाडोली यांच्या माध्यमातून हे टी शर्ट सौजन्य करण्यात आलेलं आहे. आणि या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने आदरणीय सदू गणेशकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे आकर्षक स्वरूपातील टी शर्ट वितरित करायचं आहे. अनिल गणेशकर, आपण यावं. SP स्पोर्ट्स मनोर च्या माध्यमातून हे आकर्षक स्वरूपातील टी शर्ट सौजन्य करण्यात आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे SP स्पोर्ट्सचा विचार केला तर स्वतः ते मॅन्युफॅक्चरर आहेत आणि अतिशय दर्जेदार स्वरूपातील टी शर्ट्स तसेच ट्रॅक क्रिकेटचं सर्व साहित्य बनवण्यामध्ये पारंगत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग कार्यक्षेत्रामध्ये अव्वल स्वरूपाची फॅक्टरी आहे आणि सध्या स्वप्नील मधुकर किणी यांचं सौजन्य लाभलंय. SP स्पोर्ट्स मनोरचे ते प्रोप्रायटर आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे अनिल गणेशकर आणि स्वप्नील मधुकर किणी या दोन्ही व्यक्तिमत्वांकरिता SP स्पोर्ट्स च्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील हे टी शर्ट. सरांचे मनापासून आभार. यानंतर सय्यदबाई टेलर, आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते जे पारितोषिक आपण जाहीर केलं होतं त्या पारितोषिकाचा तपशील आमच्यापर्यंत पोहोचलाय. अनिल, आपण यावं. या पारितोषिकामध्ये आपलं देखील नाव आहे. जे खेळाडू उपस्थित आहेत त्या सर्वांनी यायचंय. मी नावांची उद्घोषणा करतोय. विजय सुतार जर उपस्थित असतील तर आपण यावं. त्यानंतर विशाल तुंबडा 81,000, रोहित भोईर नारायण स्मृती होंडो, दीपक सांबरे दुर्वेस, अनिल डुकले औंढाणी गुरोडा किंग 11 संघाचा खेळाडू आणि ऋषी तरे या सर्व खेळाडूंनी 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचलेले आहेत. MA वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय सय्यदबाई टेलर यांच्या माध्यमातून जर हे खेळाडू उपस्थित नसतील तर त्यांचे सहकार्य आले तरी चालेल. तसेच पवनजी सौरा नांदगावचे माजी सरपंच यांच्याकडून देखील 3 चेंडूंमधील 3 चौकार षटकार किंवा विकेट करिता 300 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर आता जे मी उद्घोषणा केली ते सर्व खेळाडू आहेत 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचणारे. आता 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ज्यांनी परिपूर्ण केलेले आहेत त्यामध्ये पंकज पाटील तरे ग्रुप, नितेश भोनर मॉम हर्षजित एनी टाइम चॅलेंज सावरखंड, सन्नी गिऱ्हाणे आई गावदेवी शिलशेत, सचिन पडवळे मोरिया फायटर सांभाण आपल्या स्पर्धेचे खजिनदार आणि ऋषी तरे गुरोडा किंग 11. या 5 खेळाडूंनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचलेले आहेत. जर खेळाडू असतील तर या आणि जर नसतील तर त्यांचे सहकार्य आपण यायचं आहे. त्यानंतर विकेट हॅट्रिक मध्ये ऋषी पराड आई गावदेवी शिलशेत आणि अनिल गणेशकर. एकंदरीत 14 नावं आहेत. याचा अर्थ 4,200 रुपये जी टोटल पारितोषिक सर आपण वितरित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जर खेळाडू उपस्थित नसेल तर त्यांचे सहकारी या गावातील जर कोणी प्रतिनिधी असेल तर आपण यावं आणि या खेळाडू वर्ग आपण हे पारितोषिक जे ते विभाजित करायचंय. सय्यदजी आपण इथे पारितोषिक वितरण करून टाका आणि त्यानंतर हे खेळाडू वितरित करतील एकमेकांमध्ये. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 4,200 रुपये MA वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सय्यदजी आपण हे पारितोषिक एकत्रितच आता वितरित करा. खेळाडू वर्ग वाटून घेतील. जे खेळाडू आहेत त्या सर्वांच्या नावांची उद्घोषणा आपण थेट प्रसारणासहित केलेले आहे. या खेळाडू वर्ग या सर्व ग्रुपला आपण 4,200 रुपये वितरित करा. ते आपापसांमध्ये शेअर करतील प्रॉपरली. खेळाडू वर्ग आपण 300 रुपये वाटून घ्यायचे आहेत. तुमच्या नावांची उद्घोषणा झालेली आहे आणि ही जी लिस्ट आहे ती सचिन पडवळे तुम्हाला शेअर करतील. जी 14 नावं आहेत
तसेच ऋषी पराड अँड कंपनी, विजय सुतार अँड कंपनी जे 14 खेळाडू आहेत त्यांच्याकरिता पवन सौरा यांच्याकडून देखील 4,200 रुपये आहेत. ते 4,200 रुपये प्रशांत शिवराम गोवारे अध्यक्षांकडे जमा आहेत. आपण प्रशांत गोवारे यांच्याशी संपर्क साधून पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. एकदा सय्यदभाई टेलर आणि या पवनजी सौरा यांच्याकरिता जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. एम ए वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सय्यदभाई टेलर आणि या नांदगावचे माजी सरपंच अर्थातच पवन सौरा याने 3 चेंडू 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट करिता प्रत्येकी 300 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं होतं. त्या पारितोषिकाचं वितरण 8,400 रुपयांचं वितरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. यानंतर पुढील पारितोषिकाचं वितरण आपण करूयात. स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार खेचणारा खेळाडू यानंतर हायेस्ट सिक्सेस अवॉर्ड, मॅक्झिमम सिक्सेस ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड एका हंगामामध्ये क्रिस गेलच्या नावावरती आहे. त्याने 2012 मध्ये 59 षटकार आणि त्या खालोखाल आंद्रे रसेल आहे ज्याने 2019 मध्ये 52 षटकार खेचले होते. सुरुवात सनत जयसूर्याने केली होती ॲक्युरेट 30+ षटकारांसहित. सध्या स्वर्गीय कैलासवासी सुरेखा सुरेश वेडगा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय दीपक सुरेश वेडगा यांच्या सौजन्याने या आकर्षक स्वरूपातील करंडक आहे सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूकरिता. या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय मुख्य मंचाच्या वतीने सरोज सर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. सर्वाधिक षटकार एनी केसेस कोणता खेळाडू ठरला असेल विजेता? मोस्ट सिक्सेस अवॉर्ड स्पर्धेमध्ये सर्वाधिक तब्बल 15 षटकारांसहित पंकज अशोक पाटील हा खेळाडू या पुरस्काराचा हकदार ठरलेला आहे. पंकज आपण यावं. पंकज अशोक पाटील नाहीये का? सागर दानवा आपण या. पंकज यांच्या अनुपस्थितीमध्ये खूप चांगलं आणि या दर्जेदार स्वरूपातील प्रदर्शन पंकज अशोक पाटील तब्बल 15 षटकारांसहित आकर्षक स्वरूपातील या करंडकाचा हकदार ठरलेला आहे. दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि सरोज सरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. पंकज अशोक पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये सागरजी धानवा या ठिकाणी आकर्षक करंडक स्वीकारतात. त्यांच्या मनापासून आभार. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. तरे ग्रुप संघाकरिता अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपाचं प्रदर्शन देणारा पंकज अशोक पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे दात्यांच्या मनापासून आधी आभार आम्ही व्यक्त करतोय. स्वर्गीय गणेश मधुकर गोवारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विनोद मधुकर गोवारी यांच्याकडून हे आकर्षक ट्रॉफी आहे. समवेत योगेश शांताराम किणी यांच्याकडून आकर्षक शूज आहेत. दोन्हीही दात्यांचे मनपूर्वक आभार. या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी मुख्य मंचावरून विनंती करतोय शालिमबाई बुबेरे आणि समवेत पापू राऊत सर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. बेस्ट फिल्डर एनी केसेस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, संपूर्ण स्पर्धेअंतर्गत दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर संघाला अंतिम टप्प्यापर्यंत नेणारा. आता तुम्हाला एक क्लू देतोय. पायाला दुखापत असताना देखील ज्याने आपल्या नावावरती हा पुरस्कार केला आहे प्रदीप पुंजारा. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदरणीय शालिमबाई बुबेरे आणि त्यांच्या साथीने पापू राऊत. जाणता राजा टेंट संघाचा हा दर्जेदार स्वरूपातील क्षेत्ररक्षक मनोहर रईसपाडा इथून बिलॉंग करतोय आणि मैदान गाजवलेलं आहे. आमच्या लाडक्या मान्यवरांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी पायाला प्रचंड दुखापत आहे, परंतु ती दुखापत विसरून त्याने मैदान गाजवलंय. क्रिकेटवरती
असलेलं नितांत प्रेम, अफाट जिव्हाळा आणि डेडिकेशन, सर्व समर्पणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पुंजार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप, काय म्हणशील? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तू ठरलेला आहेस. ट्रॉफी परत घेईन, तुला बोलावं लागेल. धन्यवाद, दात्यांच्या मनापासून आभार. यानंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. आकर्षक टी शर्ट देखील आहे. प्रदीप, एक पारितोषिक राहिलं, आता कुठे जाशील? आकर्षक स्वरूपातील टी शर्ट राहिलेला आहे. या शलिमबाई बुबेरे, आपण आपल्या शुभहस्त या पारितोषिकाचं वितरण करायचं. आधी बोलावं लागेल तुला, त्यानंतरच टी शर्ट दिलं जाईल. काय म्हणशील? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तू ठरलेला आहेस आणि या पायाला दुखापत होती, परंतु त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? क्रिकेटवरील नितांत प्रेम आणि डेडिकेशन. काय म्हणशील हा अवॉर्ड तुझ्या नावावरती आल्यानंतर? काही नाही, टी शर्ट देखील मिळणार नाही. जास्त बोलत नाही आणि फक्त मैदान गाजवतोय. शॉर्ट बट स्वीट, थेट तो निरोप घेतोय. प्रदीप पुंजार, आपले मनापासून अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण लगेचच वळणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील पारितोषिक वितरण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज जे स्वरूप आहे, दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आकर्षक स्वरूपातील जे करंडक आहेत आम्हाला सौजन्य केलेले आहेत. अर्थातच आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे गावाचा आभूषण यांच्याकडून हे आकर्षक ट्रॉफी आहे आणि वीर धरतीपुत्र समूह दुकटन गाव कमिटीच्या वतीने आकर्षक स्वरूपातील करंडक. दोन्हीही दात्यांच्या मनापासून आभार. आता या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता मुख्य मंचाच्या वतीने मी विनंती करतोय आदरणीय सदू गणेशकर साहेब, टेन टाकवा सावरखंड विभागाचे विद्यमान सरपंच महोदय, नौशादभाई अधिकारी, आपण देखील यायचं आहे या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. समवेत अशफाक शेख सर, आपण यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज, संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 16 विकेट सहित प्रशांत जे टी शर्ट राहतं SP स्पोर्टच्या वतीने हे टी शर्ट सौजन्य करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल स्वप्नील मधुकर किणे यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. बेस्ट बॉलर, तब्बल 16 विकेट सहित पहिल्या क्रमांकावर एनी गेसेस? काय अंदाज? आयुष्यामध्ये कुणासमोरच जे नाही झुकले, नाव आहे अनिल टुकले. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, युवा परिवर्तन मोडगावच्या मैदानामध्ये सुपरस्टार आयकॉन म्हणून खेळलेला औंढाणे क्रिकेटचा अजात शत्रू राजा आणि अनभिषिक्त सम्राट आपल्याला पाहायला मिळतोय. आज बॅटिंग देखील कमालीची केली. 23 चेंडूंमध्ये 67 धावांचा विस्फोट झाला होता दुपारच्या सत्रामध्ये आणि येथून आकर्षक स्वरूपातील ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. इंटरव्ह्यू शिवाय आम्ही कोणाला सोडणार नाही आहोत. आकर्षक स्वरूपातील टी शर्ट देखील आदरणीय स्वप्नील मधुकर किणी यांचे देखील शतशः आभार. खूप सुंदर क्षणचित्र सध्या कैद केली जातात. 8 सामन्यांमध्ये 16 विकेट्स गारद करणारा अत्यंत दर्जेदार अष्टपैलू आहे. STMPLच्या माध्यमातून या 9th एडिशन मध्ये बेस्ट बॉलर हा किताब त्याने आपल्या नावावरती केलाय. IPL मध्ये सुरुवात केली होती पहिल्या हंगामामध्ये. अर्थातच सोहेल तन्वीर यांनी उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते 2008 मध्ये. त्यांची थोडीशी आठवण करून देतात. अनिल, काय म्हणशील? बेस्ट बॉलर हा अवॉर्ड तुझ्या नावावरती आलाय. संघ जरी पराभूत झाला असेल तरी देखील ग्रँड फिनाले पर्यंत झेप घेतली. या क्षणाला तुझी फिलिंग काय? खूप आनंदी आहे सध्या तरी. जर तुम्ही 30 शब्दांचा प्रश्न विचारा तर एकाच शब्दात उत्तर येतं. एकंदरीत जर आपण विचार केला गुरोडा किंग 11 ह्या संघाची जी कामगिरी राहिलेली आहे आणि त्यांनी जी तुला साथ सोबत दिली, संघाबद्दल 2 शब्द. सर्व प्लेयरचे मी आभार मानेन की मला त्यांनी 2 ओव्हर टाकण्याची संधी दिली आणि मी आता बेस्ट बॉलरची ट्रॉफी उचलत आहे. सर्व खेळाडूंचे आणि खास करून मी JSR स्पोर्टचे आभार मानेन का त्यांनी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मला खेळण्याची संधी दिली आणि मला तिथून खूप काही शिकायला भेटलं आणि त्या पूर्ण टीमचे
आभार मानेन. अध्यक्षांचा प्रश्न आहे की ही ट्रॉफी डेडिकेट कुणाला करणार? माझा खास जिवलग मित्र कैलासवासी विलास भुयाल यांचं आमचं दोघांचं एक स्वप्न होतं की ही ट्रॉफी आम्ही दोघं एकत्र मिळून उचलण्याचं पण काही अकस्मात झाला आणि तो आज ह्या ठिकाणी नाही आहे. त्याचं दुःख पण होते आणि आनंद पण होते का त्यांनी शब्द दिले आम्ही त्याला का आपण दोघं एक ट्रॉफी एक नंबरची एक ना एक वर्षी आम्ही उचलू, पण सध्या तो आपल्यात नाही आहे. मी त्याला ही ट्रॉफी डेडिकेट करेन. या बात आहे, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ट्रॉफी स्वीकारायची अनिल खूप चांगल्या पद्धतीने आज मिस करतात आणि हा एक भावनिक क्षण क्रिकेटच्या माध्यमातून साश्रू नयनाने आम्ही श्रद्धांजली समर्पित करीत आहोत आपल्या भावाला जो काळाच्या पडद्या आड झालेला आहे. बेस्ट बॉलर स्पर्धेच्या माध्यमातून अनिल डुकले, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाचे जे स्वरूप आहे विराज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. वीर धरतीपुत्र या समूहाने दुकटन गाव कमिटीच्या माध्यमातून आकर्षक बॅट आहे समवेत ज्या आकर्षक करंडक आम्हाला सौजन्य केलेला आहे. अर्थातच आदरणीय दीपक बबन दुमाडा पुचाडे यांच्याकडून आकर्षक करंडक आहे. समवेत म्हात्रे ब्रदर्स च्या माध्यमातून आकर्षक बॅट आणि वीर धरतीपुत्र च्या वतीने देखील ओके येथे दोन पारितोषिक दोन्हीही दात्यांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे भालचंद्रजी मडवी साहेब आणि आदरणीय महेशजी तांबडा साहेब आपण यायचं आहे या पारितोषिकाच्या वितरणाकरिता मुख्य क्रीडा मंचासमोर. उत्कृष्ट फलंदाज, काही अंदाज आहे मित्रांनो कोण असेल बेस्ट बॅटर? 8 सामन्यांमध्ये तब्बल 132 धावांसहित विक्रमगड तालुक्यातील भोपोलीचा ब्रँड ऋषी तरे बेस्ट बॅटर. ऋषी आपण यावं पारितोषिक स्वीकारण्याकरिता. खूप छान पद्धतीने या फलंदाजीचं पृथक्करण झालं. 132 धावा त्याने कुठून काढलेल्या आहेत 8 सामन्यांमध्ये. उपयुक्त स्वरूपातील धावा जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य करणारा ऋषी तरे सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन मुख्य VIP टायसवर. स्वप्नीलजी मधुकर किणी यांचे पुनश्च एकदा आभार. SP स्पोर्ट्स मनोरचे प्रोप्रायटर यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट खूप खूप धन्यवाद. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण सुरू आहे. उत्कृष्ट फलंदाज 8 मॅचेस 132 धावा ऋषी तरे कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. ऋषी काय म्हणशील? उत्कृष्ट फलंदाज तू ठरलेला आहेस. तुझ्या आयुष्यामधला कितवा अवॉर्ड आहे बेस्ट बॅटरचा? माझ्या गावात तर मला भरपूर अवॉर्ड भेटतात बेस्ट, पण इथे जिंकायचं एक वेगळी स्वप्न होतं आणि ते आता आज पूर्ण झाले. STMPL वरती तुझं किती प्रेम आहे? खूप जास्त प्रेम आहे. काम करून आम्ही खेळतोय आणि सर्वच प्लेयर खेळते. परंतु आयुष्यामध्ये जर अशी कधी वेळ आली की एका बाजूने STMPLचा खूप महत्त्वाचा सामना सुरू आहे, आयकॉन म्हणून तुझी निवड झाली, प्रशांत गोवारी सांगतायत की काहीही झालं तरी मॅच खेळायला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने बायको सांगते की काही झाले तरी फिरायला घेऊन चल, मग तू काय करशील? तेव्हा कुणावरती तुझं जास्त प्रेम दर्शवशील? मॅच खेळायला येईन. मॅच खेळायला येईन. बघूयात भविष्यामध्ये खरोखर ते करतोय का. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषी, आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा आहेत. प्रशांतजी आपण लक्षात ठेवा त्याने काय सांगितलंय, विश नेटवर्कला कव्हर अप झालेला आहे आणि क्रिकेटवरती त्याचं किती प्रेम आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण कैद करूयात. यानंतर चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचा, कल्पेश थांब, प्लेअर ऑफ द सिरीज नंतर चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. पारितोषिकाचे जे स्वरूप आहे रोख रक्कम तब्बल 11,111 आम्हाला सौजन्य केलेले आहे आदरणीय रवी गणेशकर सरांनी. या स्पर्धेचे प्रमुख दाते आहेत आणि आकर्षक स्वरूपातील करंडक
आदरणीय विष्णू कडव साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य केलेला आहे. दोन्हीही व्यक्तिमत्वांना विनंती आहे आदरणीय मधुकरजी दापशे आपण यायचं आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं आपण वितरण करूयात. त्यांच्या साथीने नितेश जितरे आपण देखील यायचं आहे या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. आणि स्पर्धेच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक करंडक 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे या खेळाडू वर्ग अभिनयाचे. आपण देखील या पारितोषिक स्वीकारण्याकरिता सर्व खेळाडू वर्ग तसेच संघ मालक आदरणीय सदू गणेशकर सर आपण देखील यावं. मधुकरजी दापशे यांची तीव्र इच्छा आहे. समवेत रवी गणेशकर देखील दर्शवत आहेत की आमच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सरपंचाशिवाय ते पुढे जाणार नाही आहेत. आणि येथे मात्र आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीने चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण सुरू आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. रोख रक्कम 11,111. आदरणीय रवी गणेशकर साहेब 10 टाकवहाळ सावरखंड विभागाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या साथीने सदू गणेशकर साहेब आहेत. विद्यमान सरपंच महोदय आणि आदरणीय मधुकरजी दापशे यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करण्यात आलंय. अभिनंदन लोकेश बसवत अँड किरणजी बसवत, आपले मनापासून अभिनंदन. जरा अरे मुलांनो थोडं जरा ऐकून घ्या. मगाशी विष्णू कडवने जो प्रश्न उपस्थित केला होता, तारापूर वाढवण बंदर आहे. वाढवण बंदरामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी नोकऱ्या असतील असं मी सांगत नाही तर सरकार सांगते. असं तर त्या ठिकाणी त्यांची वाढवण बंदराची साईट आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. त्यांनी ज्याला ज्याला आवश्यकता असेल, जे 10वी आणि 12वी पासून क्लिअरिंगसाठी किंवा आपलं कास्टिंगसाठी वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अशा काही पोस्ट आहे. वाढवण अरे लहान मुलांना एका रे तुम्हाला गरज नाही, त्यांना मोठ्यांना गरज आहे. म्हणजे वाढवण बंदरला 10 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी नोकऱ्या, त्या ठिकाणी फॉर्म भरले जात आहेत. ड्रायव्हर असतील तर ड्रायव्हरने ट्रेनिंग घ्यायची आहे. त्यासाठी ITI वानगाव आणि कुठल्याही ITIमधनं जरी ड्रायव्हिंगचे कोर्सेस केला असेल तरी त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. दुसरं, जे ग्रॅज्युएट झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्यांनी वाढवण बंदराची जी ऑनलाईन सिस्टीम आहे त्या ऑनलाईनप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर JSW आहे. JSWमध्ये सुद्धा जवळजवळ 1000 पोस्टिंग आहे. आणि त्या टेक्स्टाईल पार्क आहे. टेक्स्टाईल पार्क केळवा माहीमला आहे. त्या ठिकाणी सुद्धा साधारण 3,500 त्या ठिकाणी नोकरी भरती होणार आहे. आपल्या आदिवासी मुलांनी त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे, कारण भविष्यकाळामध्ये नोकऱ्या मिळणं कठीण आहे. या ठिकाणी कोणाचा फायदा, कोणाचा तोटा, कोणाचं नुकसान हे न बघता आपणही आदिवासींनी थोडंसं जरा स्वार्थी बनलं पाहिजे. आपण नेहमी उदार राहून काय माहिती इतके मागे गेलेलो आहोत बरं का. तर आता कुठेतरी इतर समाजाप्रमाणे त्या ठिकाणी थोडंफार काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.
आमदार महोदयांचं बहुमूल्य असं मनोगत आपण ऐकलेलं आहे. लगेचच पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक स्वरूपातील करंडक जे तात्या आम्हाला लाभलेले आहेत आदरणीय विक्रमजी विनोद पराड यांच्याकडून 11,111 रुपये आणि आकर्षक करंडक आदरणीय विष्णू कडव साहेब यांच्या माध्यमातून या पारितोषिकाचं जे स्वरूप आहे आणि पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती गीताताई संजय दापशी आपण यायचं आहे पारितोषिकाच्या वितरणासाठी. समवेत प्रतिभाताई आपण देखील या. प्रतिभाताई जयवंत गुरोडा त्यांच्या समवेत आदरणीय विनोदजी पराड आपण यायचं आहे. समवेत त्यांचे परम मित्र मधुकरजी दापशी आपण देखील यावं या पारितोषिकाच्या वितरणासाठी. आणि तृतीय क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक करंडक स्वर्गीय नारायण स्मृती. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. वर्कच्या माध्यमातून सध्या साहिल सावंत ब्रँड ऑफ रायगड हे महत्वपूर्ण क्षण कैद करतात आणि ऑन स्क्रीन विनोदजी त्यांचे सुपुत्र देखील आलेले आहेत विक्रम. आणि बघा पुत्रप्रेम तुम्ही पाहू शकताय तिथे अगदी विनोदजी यांनी विक्रम याला पुढे केलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण होते. 11,111 रुपये रोख रक्कम. समवेत आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती गीताताई संजय दापशी विद्यमान सरपंच महोदया त्यांच्या साथीने आदरणीय प्रतिभाताई जयवंत गोरोडा यांना आपण पाहू शकाल. आदरणीय मधुकरजी दापशी, विनोदजी पराड साहेब, महेश तांबडे यांना देखील आपण पाहू शकतायत, बालचंद्रजी मडवी साहेब आणि या सरांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण परिपूर्ण स्वरूपामध्ये झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स नारायण स्मृती. खेळाडू वर्ग, संघ मालक आपले खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ मालकांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. यानंतर पुढील पारितोषिक वितरण आहे मंडळाच्या वतीने रोख रक्कम 22,222 रुपये द्वितीय क्रमांकासाठी आणि आकर्षक स्वरूपातील करंडक आदरणीय विष्णू कडव साहेब यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेला आहे. रोख रक्कम 22,222 आणि समवेत आकर्षक करंडक या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब विद्यमान आमदार महोदय, आदरणीय विलासजी बेलकर सरांना विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या पारितोषिकाच्या वितरणासाठी आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब विद्यमान आमदार महोदय त्यांच्या साथीने विष्णू कडव साहेब, जिल्हा परिषद सदस्य भालचंद्रजी मडवी साहेब, आदरणीय जयवंत गुरोडा साहेब, आदरणीय सदू गणेशकर साहेब, सरपंच महोदय शालिमबाई बुबेरे आपण देखील यायचे. पापू राऊत सर आपणास विनंती आहे या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाच्या वितरणाकरिता आपण यावं. मान्यवरांसमवेत अशफाकबाई आपण या, नौशादबाई आपण देखील यायचे, सरोज सर आपण देखील यावं द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकरिता. रोख रक्कम 22,222 आणि आकर्षक करंडकाचे हकदार ठरलेले आहेत गुरोडा किंग 11. जोरदार टाळ्यांचा गजर खेळाडूंनी आणि संघ मालकांच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य करण्यात आलं. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय पापू राऊत सर आहेत, त्यांच्या साथीने शालिमबाई बुबेरे, आदरणीय सदू गणेशकर साहेब, टेन टाकवाळ सावरखंड विभागाचे विद्यमान सरपंच महेश तांबडा वाडा खडकोना विभागातील एक आभूषण विनोदजी पराड त्या ठिकाणी उपस्थित आहेत, बालचंद्र मडवी साहेब,
मधुकर दापशी साहेब यांना आपण पाहू शकाल. सरोज सर त्या ठिकाणी आहेत. जयवंत गुरोडा साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, स्वतः आमदार महोदय आदरणीय राजेंद्रजी गावित पालघर विधानसभेच्या माध्यमातून आदरणीय विष्णू कडव साहेब त्या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दिग्गजांच्या शुभ हस्ते अशफाक भाई त्या ठिकाणी हातभार लावत आहेत. सर्वांचे मनापासून आभार. आता आपण थोड्याच वेळामध्ये स्पर्धेतील आणखीन एक महत्वाचा असा पुरस्कार प्लेअर ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत. जे स्वरूप आहे, आकर्षक स्वरूपातील करंडक या स्पर्धेकरिता सौजन्य केलेला आहे प्लेअर ऑफ द सिरीज. या पुरस्काराच्या दृष्टिक्षेपातून स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा माजी पोलीस पाटील हालोली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा हालोली पाडोसपाडा यांच्या माध्यमातून हे आकर्षक करंडक आहे. समवेत आकर्षक बॅट अर्थातच वीर धरतीपुत्र सचिनजी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अगदी रक्तदान असेल, वह्या वाटप असेल, ज्येष्ठ नागरिकांची सेवा असेल, वीर धरतीपुत्र ग्रुपच्या माध्यमातून अगदी मोठ्या प्रमाणावरती होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे वीर धरतीपुत्र ग्रुपसाठी. आणि या समूहाच्या वतीने या आकर्षक बॅट जी आयडिया आहे, ही जी संकल्पना आहे ती कुणाच्या माइंड मध्ये आली? सर्वप्रथम तर प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांना साथ सोबत मिळालंय ती गाव कमिटीच्या माध्यमातून धनेश दांडेकर असतील, सचिन भोईर असतील आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप. या वीर धरतीपुत्र समूहाच्या वतीने आकर्षक बॅट आहे. आणि समवेत आदरणीय सन्माननीय गीता संजय धापशी विद्यमान सरपंच महोदया, ताई आपण यायचं आहे या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. आकर्षक बायसिकल कोंढाण ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रथम नागरिका आदरणीय गीताताई संजय धापशी यांच्या माध्यमातून आकर्षक बायसिकल हे पारितोषिकांचं स्वरूप आहे. आणि या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मंचावर उपस्थित सर्व दिग्गज मान्यवरांना मी विनंती करतोय, गीताताई आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते बायसिकल, त्यानंतर आकर्षक स्वरूपातील बॅट आणि आकर्षक करंडक सर्व दिग्गजांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द सिरीज या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता गीताताई संजय दापशी त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल सदू गणेशकर साहेब, महेश तांबडा साहेब, शालीनबाई बुबेरे साहेब, पापू राऊत साहेब, त्यानंतर मधुकरजी दापशी, विनोदजी पराड, भालचंद्रजी मळवी, स्वतः दस्तूर खुद्द आमदार महोदय राजेंद्रजी गावित, सर्व दिग्गजांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द सिरीज. एनी गेसेस? मालिकावीर प्लेयर ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेअंतर्गत काय अंदाज आहे मित्रांनो? प्लेयर ऑफ द सिरीज आवाज जरा जोरात येऊ द्या. प्लेयर ऑफ द सिरीज मालिकावीर संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 14 विकेट्स आणि सर्वाधिक 168 धावांसहित सातेवलीचा वंडर बॉय पंकज अशोक पाटील प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर. पंकज बहुधा उपस्थित नाहीये त्या कारणास्तव सागर धानबा, नितेश तरे खुश आहेत. त्यांचा आयकॉन खेळाडू होता तरे ग्रुपचा. आणि इथे आपण पाहू शकता नितेश आपण देखील या पारितोषिकाचा स्वीकार करण्याकरिता नितेश तरे आपण या, स्वतः संघ मालक आपला आयकॉन खेळाडू नाही, आपण यावं पारितोषिक स्वीकार करण्याकरिता. समवेत सागर धानबा आहेत. आकर्षक स्वरूपातील बायसिकल, समवेत आकर्षक बॅट आणि आकर्षक करंडक. स्वतः प्रायोजिका त्या ठिकाणी आहेत गीताताई संजय दापशी ज्यांनी बायसिकल उपलब्ध करून दिली. आकर्षक बॅट वीर धरतीपुत्र समूहाच्या माध्यमातून आणि पाडोसा कुटुंबियांकडून हे आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी आहे दिग्गजांच्या शुभ हस्ते वितरित केली जाते. तसेच स्वप्नील मधुकर किणी SP स्पोर्ट्स मनोर यांच्या वतीने आकर्षक स्वरूपातील टी शर्ट देखील सौजन्य. सर्व दात्यांचे मनापासून आभार. आता आपण लगेचच
ह्या स्पर्धेतील शेवटच्या पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. या पारितोषिकाच्या वितरणाकरिता संपूर्ण कमिटी मेंबर्स कृपया करून मुकेश जयराम गोवारी साहेब उपाध्यक्ष महोदय आपण यावं. विजयजी टोकरे साहेब सल्लागार आपण देखील यायचं आहे. पारितोषिकाच्या वितरणाकरिता नितेशजी तरे साहेब. जर स्वरूप आपण पाहिलं तर तरे ग्रुप कडून तब्बल रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक करंडक आदरणीय विष्णू कडव साहेब माजी समाज कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून आकर्षक करंडक आहे. या पारितोषिकाच्या वितरणासाठी नितेशजी तरी आपण यावं. अगदी मुख्य क्रीडा मंचासमोर दिनेशजी सुतार, निलेशजी हाडळ आपण देखील यायचंय. प्लीज या पारितोषिकाच्या वितरणासाठी. अजय दामू दाभाडे साहेब, सचिनजी पडवळे साहेब, रवी गणेशकर साहेब, अविनाश राजू पवार सचिव महोदय आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणाकरिता. सर्व मान्यवरांना विनंती, पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप रोख रक्कम 50,000 तरे ग्रुपच्या वतीने आणि आकर्षक करंडक विष्णू कडव साहेब यांच्या माध्यमातून मानकरी ठरलेला आहे जाणता राजा 10. कॉंग्रॅच्युलेशन्स. तरे ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम नितेशजी तरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आकर्षक करंडक विष्णू कडव साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण. पालघर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महोदय राजेंद्रजी गावित साहेब यांना आपण पाहू शकतात. सर्व मान्यवरांची रेल चेल सरोज सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. विष्णू कडव साहेब असतील, गीताताई धापशी, शालिमबाई बुबेरे, पापू राऊत साहेब, दिनेशजी सुतार, अशफाकबाई, सदू गणेशकर, बालचंद्रजी मडवी साहेब, विनोद पराड साहेब सरांच्या शुभ हस्ते आणि एंटायर कमिटी स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी यांच्या माध्यमातून या पारितोषिकाचं वितरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांतजी वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेची सांगता करूयात. मी विनंती करतोय सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहावं आणि आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या कृपया करून बाजूला करा. वंदे मातरम सहित या स्पर्धेची आम्ही सांगता करतोय. सर्वांना विनंती आहे घरी जाताना आपापल्या गाड्या सावकाश चालवा. घरी कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण सौभाग्यवती आणि छोटी बाळ वाट पाहतात. गाड्या सावकाश चालवा ही नम्र विनंती आहे. आपापल्या जागेवरती उभं राहावं रिक्वेस्ट करतोय. शिरावरील कॅप्स बाजूला करा. गुरोडा किंग 11 आणि जाणता राजा 10 थोड्या वेळासाठी फक्त तुमचे 2 मिनिटं घेतोय. सेलिब्रेशन थांबवा. आपापल्या शिरावरील कॅप बाजूला करा आणि आमची साथ द्या. फक्त 2 मिनिटं तुमचे घेतोय. डीजे ऑपरेटर आपण सज्ज आहात. किशोरजी वायडा आपले खूप खूप आभार. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर.